29 जून रोजी असणारी ही वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा अवघ्या काही तासावर आलेली आहे आणि आपल्याला वटपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येते म्हणून व्यवस्थित सर्व पूजा अर्चा आणि सर्वच जे आहेत व्यवस्थित झालं पाहिजे असं वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का, वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला काय खाऊ घातल्याने आपल्याला भरपूर असं पुण्य मिळेल किंवा भरपूर पटीने जे आहे आपल्याला फळ मिळेल. तर सायंकाळी त्यानंतर दिवा कोठे लावावा, सायंकाळी दिवा लावल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो, झोपताना काय करायचं काय नाही करायचं या दिवशी, ही संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती आहे का? तर नसेल माहीत तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, कारण शेवटी अशी एक माहिती सांगणार आहे जी तुम्हाला आत्तापर्यंत माहिती नसेल. कारण तुम्ही वर्षानुवर्ष वटपौर्णिमा हा सण साजरा करताय, पण किती बारकाईने करताय हे तुमच्या लक्षात येईल. तर वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा ताजी पोळी आणि गुळ खाऊ घालणे अतिशय शुभ मानले आहे. कारण गाय म्हणजे 33 कोटी देवांचा वास असलेलं एक देव आहे. गाय ही गोमाता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गाय ही किती पटीने जे आहे म्हणजे तिच्या जे आहे तिच्यात किती पटीने देव वास करतात. आणि सात्विक अन्न दिल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आध्यात्मिक लाभ मिळतात. वटपौर्णिमेच्या दिवशी गाईला खालील गोष्टी आवर्जून खाऊ घालाव्यात, म्हणजेच हिरवा चारा, ताजी हिरवी गवत किंवा मग चारा उत्तम खाऊ घालणे उत्तम आहे. त्यानंतर गुळ पोळी किंवा मग पोळीला थोडंसं तूप लावून त्यावर गुळ ठेवून गाईला खाऊ घालू शकता. फळं सुद्धा खाऊ घालू शकता, जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल त्यातील कुठलेही फळं गाईला खाऊ घालू शकता. ताजी फळं गाईच्या आरोग्यासाठी उत्तम असतात, कारण गाईला विशिष्ट असे फळं कधीही खायला मिळत नाही. ज्यावेळेस गाय ही जरी देवांचा वास असलेला एक प्राणी असेल तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळेस गाईला शिळं अन्न किंवा कोणी खात नसेल असे पदार्थ गाईला खाऊ घालतो. पण या दिवशी तरी असं अजिबात करू नका. गाईला जितकं ताजं खाऊ घालता येईल, जितकं चांगलं खाऊ घालता येईल तितकं चांगलं खाऊ घाला. कारण गाय म्हणजे 33 कोटी देवांचा वास आहे. त्यासाठी त्यानंतर भिजवलेले धान्य खाऊ घालू शकता. त्यामध्ये हरभरे, गहू खाऊ घालू नये. भिजवलेले जे हे आहेत ते हरभरे आणि गहू सोडून बाकीचे तुम्ही काहीही खाऊ घालू शकता. गाईला शिळे अन्न, मैद्याचे पदार्थ, अवाजवी प्रमाणात तेलकट तुपकट अन्न देऊ नका. याने काय होतं, गाईला त्रास सुद्धा होतो, गाई आजारी सुद्धा पडू शकते. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, शिळं पडलेलं अन्न, मैद्याचे पदार्थ, खूप जास्त तेलकट असलेलं अन्न जे आपल्या घरामध्ये कोणीही खात नाहीये त्यावेळेस आपण ते गाईला खाऊ घालतो. पण निदान वटपौर्णिमेच्या दिवशी तरी असं काही करू नका, कारण वटपौर्णिमा ही खूप मोठा जो आहे दुर्मिळ योग आहे, वर्षातून एकदा येतो. त्यामुळे जितकं शक्य असेल तुम्ही तितकी गायीची सेवा करा. हवं तितकं दान धर्म सुद्धा करू शकता. तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दान करू शकता, कारण हा पौर्णिमेचा दिवस आहे. हवं तर तुम्ही ब्राह्मणाला बोलवून शिदा वगैरे किंवा मग गरजू व्यक्तीला अन्न, कपडे, वस्त्र काहीही दान करू शकता तुमच्या पद्धतीने. वडाची पूजा घरी करून आल्यावर पूजेदरम्यान उपलब्ध फळे खावी, कारण पूजेदरम्यान तर उपवास असतो. त्याऐवजी भिजवलेले हरभरे खाऊन व्रत सोडण्याची प्रथा आहे. काही भागात दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर किंवा चंद्रदर्शनानंतर उपवास सोडण्याची कौटुंबिक परंपरा आहे. उपवास सोडताना सुरुवातीला लिंबू पाणी, फळांचा रस किंवा मग दूध घेऊन मगच सात्विक जेवण करावे. कारण आपण दिवसभर काहीही खाल्लेलं नसतं आणि एकाकी आपण अन्न खाल्लं तर मग थोडासा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे थोडंसं जे आहे अगोदर तुम्ही लिक्विड पदार्थ घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे आहे हे व्रत सोडू शकता. फक्त यामध्ये सात्विक जेवण करायचे, तामसिक करायचे नाही. उपवास सोडताना कांदा लसूण सेवन करायचं नाही किंवा मग मांसाहारचा तर लांबपर्यंत विषय नाही, कारण मांसाहार तर या दिवशी कोणीही सेवन करू नये. कारण तुमच्या कुटुंबात कोणती पद्धत आहे पूजेनंतर लगेच उपवास सोडणे की दुसऱ्या दिवशी सोडणे, मला नक्की कमेंट करून सांगा.
संध्याकाळची पूजा करायची, त्यानंतर आरती सुद्धा करू शकता. सायंकाळच्या वेळी वडाच्या झाडाची पुन्हा सुद्धा तुम्ही एकदा पूजा करू शकता, दिवा लावू शकता. सावित्री आणि सत्यवानाची कथा वाचावी, कारण ही जर कथा वाचली नाही तर वटपौर्णिमेची पूजा कुठेतरी अपूर्ण राहिल्यासारखी वाटते. जर वाचता येत नसेल तर ऐकली तरी सुद्धा चालेल. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या सत्यवान आणि सावित्रीची कथा टाकलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करून. दिवसभर उपवास केल्यानंतर सायंकाळी फळांचा रस किंवा मग हलका फलहार, उपवास आणि काही सात्विक जे आहे अन्न घेऊन उपवास सोडावा. दान धर्म करू शकता, जसं की मी अगोदर सुद्धा म्हणले की वटपौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ योग आहे. कधीतरीच असा वर्षातून एकदा हा दुर्मिळ योग येतो, पण यावेळेसची वटपौर्णिमा शुभ संयोग आहे, म्हणजे सोमवारी आहे, विशिष्ट महादेवाचा वार आहे. त्यामुळे तुम्ही जितकं होईल तितकं दान धर्म गरजूंना करू शकता. आता दान धर्म म्हणजे काय, तर पैशानेच नाही तर तुम्ही त्यांना अन्न देऊ शकता, वस्त्र देऊ शकता. तुमच्याच्याने जे काही शक्य होईल ते त्यांना तुम्ही देऊ शकता. सुवासिनींना फळे, वस्त्र किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते. आता बऱ्याचशा सुवासिनी अशा असतात की भरपूर त्यांची बिकट परिस्थिती असते, गरीब परिस्थिती असते, त्यावेळेस तुम्ही त्यांना सुद्धा भरपूररित्या दान देऊ शकता. या दान करणं किंवा अन्नदान करणं हे खूप शुभ मानले आहे. सौभाग्यासाठी प्रार्थना, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करा की जेणेकरून माझं जे काही पुढचे वैवाहिक जीवन आहे ते सुख, समृद्धी आणि शांतीने जे आहे पार पडेल. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास सोडल्यानंतर रात्री शांत झोपण्यापूर्वी पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्रीचे स्मरण करावे. आता दिवसभर कितीही पूजा केली, कितीही आपण हे केलं, पण झोपण्या अगोदर तुम्ही हा उपाय, म्हणजे मी जे सांगतेय तुम्हाला ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर झोपण्या अगोदर सावित्रीचे स्मरण करा, देवी सावित्रीचे, आणि मग त्यांच्याकडे पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी जीवनासाठी मागणी करा. हे करा तुम्ही, तुम्हाला नक्की वर्षभरामध्ये खूप सुंदर फायदा दिसायला मिळेल. तुमच्या घरामध्ये भरभराटी येईल, सुख समृद्धी नांदेल. दिवसभराच्या दगदगीनंतर शरीराला व मनाला विश्रांती देणे गरजेचे आहे, पण झोपताना सुद्धा आपण 1-2 गोष्टी जर केल्या तर आपल्याला खूप सुंदर फायदा पाहायला मिळतो. तर रात्री झोपताना खालील गोष्टी कराव्या. सकारात्मक विचार, दिवसभराचा उपवास, पूजा संपन्न झाल्यानंतर शांत मनाने पतीच्या व कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता. कारण वटपौर्णिमा हा असा दिवस आहे ज्या दिवशी आपण देवाला, देवी सावित्रीला, वडाला आणि विशिष्ट म्हणजे सोमवारी आले म्हणजे देवांचे देव महादेवांना जी काही आपण प्रार्थना करू ना ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. त्यामुळे हा दिवस अजिबात गमावू नका. त्यानंतर आहार, उपवास सोडताना हलका आहार घ्या, जसं की मी अगोदर सुद्धा म्हणाले, सात्विक घ्या. पचनात जड असेल असं अन्न अजिबात खाऊ नका, जास्त तेलकट खाऊ नका, तुपकट खाऊ नका, कारण दिवसभराचं उपवास असतो, जेणेकरून आपल्याला रात्री शांत झोप सुद्धा लागेल. पाणी भरपूर प्या, जेणेकरून तुम्हाला उपवासाचा अजिबात काही त्रास होणार नाही. तर हे सर्व आपल्या सुवासिनी बायकांना माहितीच असतं, पण धावपळीच्या वेळेत किंवा मग दगदगीच्या काळात त्या कुठेतरी स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातात. त्यामुळे मी तुम्हाला लक्ष करून देत आहे. दिवसभर उपवास असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असते बघा. त्यामुळे झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पिऊन तुम्ही किंवा मग कोमट दूध सुद्धा घेऊ शकता, कारण उपवास सोडल्यावर परत काहीतरी भूक लागते, तर त्यावेळेस तुम्ही कोमट दूध प्यावे. आणि महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मग उपकरणांपासून दूर राहा. आणि यावेळेस उपकरणं जे आहे झोपताना डोक्या शेजारी अजिबात नको, जसं की मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, कारण आपण दिवसभराच्या दगदगीतून इतके दमलेलो असतो की त्यावेळेस आपल्याला शांत झोपेची गरज असते. आणि ज्यावेळेस आपल्या डोक्याकडे टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल असतो त्यावेळेस आपल्याला शांत झोप लागू शकत नाही.
तर या स्क्रीनपासून दूर राहून शांत झोपेची तयारी करा. झोपताना देवांना स्मरण करा, सावित्रीला स्मरण करा आणि तुमच्या वैवाहिक जीवनाच्या सुखी आयुष्यासाठी नक्की प्रार्थना करा. चला भेटूया अशाच एका माहितीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.